राजे कैद झाले तरी संभाजीराजांना मात्र कैद पडली नव्हती. ते रामसिंगाची हवेली, आग्रा शहर, लाल किल्ला यात ये जा करू शकत होते. औरंगजेबाला माहीत नव्हते त्याने ही केवढी गफलत करून ठेवली होती. धाकला असला तरी साप म्हणू नये आपला, हे तत्व औरंगजेब विसरला. आणि हे तर मावळी बचनाग, संधी मिळेल तेव्हा सळसळत फणावर उठवणारे. राजे आता वरून अगदी शांत दिसू लागले, पण आत त्यांचा मनाशी मनाचा तुंबळ संवाद पडला होता. एकच एक ध्यास त्यांच्या सावध मनाने घेतला. संभाजीराजांच्यासह आलेल्या साऱ्या असामींनीशी या काळदाढेतून सलामत सुटका, कोण हुन्नर चालवावा, कैसी चाल खेळावी. आणि राजांनी मनोमन भवानीचे नाव घेत शतरंजाची पहिली खेळी बाहेर काढली. एका संध्याकाळी खाशा स्वाऱ्यांना दिवट्याची सलामी द्यायला आलेल्या मावळ्यांना बघताच भुवया वर चढवीत राजांनी जरबेने विचारले, कशास आलात? चालते व्हा. आमचे आणि बाळराजांचे होणे असेल ते होईल. राजांनी शेजारी उभ्या असलेल्या संभाजीराजांना जवळ घेतले. मावळे चरकले. तो शोरगुल ऐकून फौलाद खाँ डेऱ्याजवळ आला. त्याला बघताच एकसारख्या फेऱ्या घेता घेता राजे मावळ्यांवर कडाडले. काय सांगतो आम्ही? चालते व्हा. तुमचा विचार कराया आम्हास अवसर नाही. निघा इथून. राजांनी आपले मावळे गोंधळलेले बघून त्यांना परवलीची खून देण्यासाठी गळ्यातील माळ उचलून आपल्या कपाळी शिवगंधाला भिडवून सोडली. हुशार मावळ्यांनी हा बनाव हेरला. पर आम्ही जावं कुठं? खालच्या मानेने दावलजी घाटक्यांनी विचारले. कुठेही जा, देशी जा, निघा. राजे फेऱ्या घेतच राहिले. क्या हुआ? सिद्दी फौलाद खाने आत येत राजांना विचारले. चाकरी करते है, कैदी की चाकरी. खान इन लोगों का बोझ हम पर किस लिए? जाने दो इन्हें. मैं आलिजा को अर्जी पेश करता हूँ, दे दो दस्तक इनको. राजांनी फौलत खानामार्फत औरंगजेबाला आपली शिबंदी परत पाठवण्यासाठी दस्तके देण्यासाठी अर्ज दिला. बहिर्जींनी आपली खबरगीर निरनिराळ्या वेशात आग्र्यास पेरून टाकले. त्याचे नाव होते बहिर्जी, पण कुणाला ऐकता येणार नाही असं खाशा गोटातील ऐकण्या एवढे त्याचे कान तिखट होते. नाव बहिर्जी आणि कृती बहुरूपी असा तो मामला होता. मला रामसिंगाच्या तळावरून हलवा, असा एक अर्ज राजांनी औरंगजेबाला केला. रामसिंग हमारा कदीम चाकर है, वही रहना, असा जबाब औरंगजेबाने दिला. मला संसाराचा कंटाळा आला आहे. काशीस जाण्याची इजाजत मला आला हजरतनी द्यावी. संन्यास घेऊन तेथे राहण्याची माझी इच्छाही आहे, असाही एक अर्ज राजांनी औरंगजेबाला केला. सेवा? औलिया बनना चाहता है? ठीक है, उसे कहना इलाहाबाद के किले पर जाकर वो औलिया बने रहे. हमारा सुवेदार बहादुर खान उसकी अच्छी हिफाजत करेगा, असा जबाब औरंगजेबाने त्या अर्जाला दिला. राजांचा आणि औरंगजेबाचा शतरंज एकमेकांचे मनसुबे मारण्यासाठी रंगू लागला. जे घडत होते, घडू घातले होते, त्यांनी संभाजीराजांची जाण नकळतच आपोआप वाढत होती. आपण कसल्या पेचात आहोत हे त्यांनी हेरले. रामसिंगाशी ते अधिक अदबीने वागू लागले. वेळ मिळेल तेव्हा कुंभारवाडीत जाऊन कुंभारांची गाठभेट घेऊ लागले. नेहमीप्रमाणे एके दिवशी ते रामसिंगासह लाल किल्ल्यात आले. रामसिंगाला कळले की बादशाह सलामत पैलवानों का जंग देख रहे हैं. संभाजीराजांना घेऊन रामसिंग कुस्तीच्या आखाड्याजवळ आला. एका प्रशस्त गोलाकार मैदानात ताक आणि तेल घालून मळलेल्या लाल मातीचा हौदा होता. हौदाभोवती फिरलेला भक्कम लकडकोट होता. लकडकोटाला लागून मांडलेल्या एका आसनावर औरंगजेब बसला होता. त्याच्या मस्तकावर अब्दागिऱ्या चौऱ्या ढळत होत्या. त्याच्या पाठीमागे काही सरदार उभे होते. आग्र्याच्या तळपत्या उन्हात हौद्यातील लाल माती चमकत होती. ती बघताना औरंगजेबाला वाटले, खुदा ताला ने हर किस्म की मिट्टी पैदा की, लाल, काली, सफेद, पर हरी मिट्टी कैसी पैदा नहीं की. अस्वस्थ होऊन त्याने हातातील काश्मीरी गुलाबाचा गेंद नाकाला लावला आणि त्याला रामसिंग आणि संभाजीराजे दिसले. हिरव्या जांगा कसलेले पठाणी, हबशी, उझबेकी, तुर्की धिप्पाड मल्ल हौद्यात उतरत होते. औरंगजेबाला कुर्णीस देऊन या मौलाली अशा गर्जना करीत एका पायावर नाचून
हौद्याला फेरा घेत होते. सलामीची माती आपल्या जोडीदाराच्या हाती देत दनादन शड्डू ठोकत होते. त्यांच्याशी अंगझट्या देत होड घेत होते. त्यांची तजेलदार अंगे घामाने निथळून निघाली होती. मल्लांची भरल्या कणसांसारखी दिसणारी पटपात शरीरे निरखत संभाजीराजे रामसिंगांसह लगडगोटाजवळ थांबले. आता एकदम जिले सुबहानीसमोर कसं जावं या विचाराने रामसिंगही थांबला. दोघेही हौद्यातील रोमांचक दंगल बघण्यात गढून गेले. रामसिंग, बक्षी आसद खानने त्याच्याजवळ येत त्याची तंद्री मोडली. क्या है, रामसिंगाला एवढ्या दिवसात 4च समाधानाचे कुस्ती बघण्याचे क्षण मिळाले होते. तेही निघून गेले. अला हजरत पूछते है कि सेवा का ये बच्चा कुस्ती खेलेगा क्या? आसद खानाने रामसिंगाच्या गळ्यावर शब्दांची तलवारच सरळ आडवी धरली. संभाजीराजांचा हात पटकन हातात घेऊन रामसिंग म्हणाला, बक्षी, उमर तो देखो इनकी. बक्षी आसद खानाला कल्पना नसताना संभाजीराजे त्याला म्हणाले, हा जरूर खेळू आम्ही हौदा, पण तो या चाकरी ठेवलेल्या मल्लांशी नाही. असले पैलवान आम्हास रोजाना मुजरे करतात. आमच्या जोडीचा शहजादा उतरेल हौद्यात तरच आम्हीही जंग चढवू. आसद खानाने संभाजीराजांची जबान औरंगजेबाच्या कानांवर घातली. बसल्या आसनावरूनच औरंगजेबाने संभाजीराजांना निरखले. आसद, उसको पैलवान की थंडाई देना. एवढेच औरंगजेब म्हणाला आणि आपले शहजादे कसे निपजतील या शंकेबरोबर तो आसनावरून उठला आणि नमाज पढायला आपल्या महालातून निघून गेला. राजगडावरच्या देवमहालात शाळीग्रामी शिवलिंगासमोर चंदनी पाटावर जिजाऊ बसल्या होत्या. म्हाताऱ्या पावसाने झोडपून काढलेल्या सुन्न बधीर काजळ काळ्या संध्याकाळीसारख्या. बाळराजे आणि राजे आग्र्यात कैदी पडले. ही खबर कानांवर पडताच आपले काळीजच कुणीतरी देठास हात घालून ते खुडून दूर नेत आहे असे त्यांना वाटले. पारण्याच्या उपवाशी पोटी थरथरत्या हाताने त्या एक एक बिल्वपत्र शिवपिंडीवर अर्पित करत होत्या. लक्ष बिल्वपत्रांचा संकल्प त्यांनी मनी बांधला होता. 100 बेलपानांची तपके धाराऊ त्यांच्यापुढे गोंदल्या हाताने आणि काळवंडल्या मनाने सरकवित होती. एका तपकातील बिल्वदले संपली की खुनेसाठी एक सोनेरी मोहर उचलून बाजूच्या तामनात ठेवत होती. शांतता हा शब्द मनोमन उठवला तरी भंग पावेल एवढी भयान शांतता देवमहाली पसरली होती. लटकत्या नंदादीपातील करंजेल तेलाशी वातीचे भांडण झाले तर तेवढाच चर्र असा आवाज उठत होता. जिजाऊंच्या नसला तरी धाराऊच्या काळजाला तो चिरत जात होता. शिवपिंडीशी आणि त्यामागे उभ्या असलेल्या उग्रदर्शनी जगदंबेच्या मूर्तीशी जिजाऊंनी मुक्या ओठी आणि उघड्या डोळी वितंड भांडण मांडले होते. एक एक बेलपत्राबरोबर आऊसाहेबांच्या मनाचा एक एक कप्पा उलगडत होता. शेकडो हजारो कप्पे. किती किती फसगमत करावी तू आई आमची. थोरले संभाजीराजे, तू आमच्या ओटीतून कनकगिरीवर हेरावून नेलेस. होदिगेरीच्या रानात तू आमचं कुंकू पायतळी घेतलंस. राजांना पुत्रलाभ झाला यासाठी समाधानानं आम्ही ओठ खोलले नाहीत, तोच तू आमच्या थोरल्या सुनबाईंना जवळ केलंस. आणि आज जे जे आम्हास आवडावं ते ते तुझ्या डोळ्यात भरतं. मग नेमकं आम्हीच कशा नाही भरत तुझ्या डोळ्यात, की आमच्या फुटक्या कपाळानं आम्ही तुलाही तोंडासमोर नकोशा झालो. बोल आई, किती वेळ हातीचं त्रिशूल तो आमच्या कंठाशी आणून लावणार. का मांडावी तुझी पूजा आम्ही? नाही, हे थांबवणे आहे. आमच्या राजांच्या बाळराजांच्या केसास धक्का लागला तर बरे समजे नसणे. आम्ही तुझाही मुलाहीचा नाही धरणार. आग्र्याचा तावला मुलूक गदगदून आला. मृगाचा सरीबाज पाऊस लाल किल्ला ताजमहाल हवेला कोठ्यांवर रपरपत कोसळू लागला. पहारा देणे सोयीचे व्हावे म्हणून फौलाद खानाने रामसिंगाच्या हवेलीला लागून असलेल्या दगडबंद कोठीत ठेवले. खुल्या मैदानात शामियानात असलेले राजे अधिक बंदिस्त झाले. राजांच्या मनी विचारांचा पाऊस काळा कोसळू लागला. सरींवर सरी, विचारांवर विचार धावणी धरू लागले. आणि खुद्द आपल्याच माणसांना हपका बसावा असे साधेसुधे राजे ठरवून आजारी पडले. आजारी माणसास अधिक सावधानगीचे उपाय सुचवतात.
पहाऱ्यावरच्या हपशांनी मरहट्टा बेमार हो गया ही खुशीची खबर परस्पर फौलादाच्या जाड कानात नेऊन सोडली. राजांची पूछताछ करायला तो कोठीत आला. सुना है तुम्हारी तबीयत बिगड़ गई है. जाड काळ्या ओठांवरचे फौलादचे भोगरी डोळे लखलखले. पाय ओढत चुकार चाल धरणाऱ्या घोड्याकडे हपशी घोडेपारखी बघतो तसा फौलाद राजांना निरखू लागला. तापल्या लोखंडी ठशाचा डाग खुब्यावर घेणारे घोडे कणते तसे राजे बेमालूम कणले. उभ्या चर्येवर वेदनेचा भंडारा फासून घेत पलंगावरून आस्ते उठले. तो कातर कठोर सह्याद्री छातवान गदगद अमळ खोकला. खान, आम्हास आमचा भरोसा लागत नाही. जीवाची घालमेल होत आहे. आमच्यावर एक मेहरबानी करा. आमच्या पापांची आम्हास फेड करू द्या. आम्ही खैरियत करावी म्हणतो. मेवा मिठाईची, दिनारांची, साऱ्यांचीच. धाप लागल्यागत करीत राजे थांबले. कपाळीचे शिवगंध त्यांनी आकरसून टाकले. पलंगाच्या काठाळ्या दोन्ही तळहातात गच्च धरल्या. खाली मान टाकून पापांचा बोजा शिरावरून झटकण्यासाठी आपली आपणालाच नफरत वाटते आहे अशी बेमालूम डावी उजवी मान डोलवली. खान डोळे ताणून बघतच राहिला. शेजारी पलंगावर टेकलेले संभाजीराजे कापल्या नजरेने राजांना निरखू लागले. आम्हास खैरियत देण्याची इजाजत आलिजा साहेबांकडून मिळवून द्या खान. एवढी मेहरबानगी करा आमच्यावर. वेदना असह्य झाल्यासारखे भासवीत बुर्जाचा ढलपा हळूहळू ढासळत बांधकामातून खचावा तसे खचत जगदंब जगदंब म्हणत उसासे भरून राजे पलंगावर आडवे झाले. राजांनी फौलाद भवानीच्या माळेने दस्त करून टाकला. जरूर हम कोशिश करेंगे. खानाचे जाड निबर ओठ आयुष्यात प्रथमच थोडे नरमाईचे बोलले. खान कोठीबाहेर गेला. संभाजीराजे लेटल्या राजांच्या कपाळाकडे बघत राहिले. मिटल्या डोळ्यांच्या राजांच्या कपाळी मध्येच आठ्या उठत होत्या. औरंगजेबाने खुशमिजाजीने राजांना खैरियतीची परवानगी दिली. आग्र्याच्या मेवा मंडीतून मध्यम माटांचे पेटारे मिठाईने भरून त्र्यंबकपंत आणि निराजीपंत ते दस्तुरी स्पर्शासाठी कोठीकडे पाठवू लागले. फौलादाच्या धिप्पाड सिद्धी पहारेकऱ्यांना कधीच मालूम पडले नाही की रोजाना पेटारे नकळत मोठ्या माटाचे का होत आहेत. उभ्या आग्रा शहरात राजांनी हात स्पर्श दिलेले मिठाईचे पेटारे मोकाट सुळसुळू लागले. त्यातील मिठास मिठाई खाताना सराईतील फकीर आणि आग्रेकर आसमानाकडे हात पंजे उठवून दुवा देऊ लागले. खुदा बेमार को सलामत रखे. बाहेर आग्र्याचे आसमान पावसाळी ढगांनी झाकाळले होते. कोठीत राजांचे मन विचारांच्या असह्य काळ ढगांनी एरगटले होते. धारेला लागलेल्या नावेसारखे मध्येच त्यांचे मन सरासर राजगडापर्यंत झेपावत होते. जगदंबेसमोर बसलेली मासाहेबांची काळवंडलेली मुद्रा बघून पुन्हा माघारा हटत होते. त्यांच्या पलंगावर पायगतीला बसलेले संभाजीराजे गोंधळल्या बावऱ्या नजरेने राजांच्याकडे बघू लागले. खरंच महाराज साहेब आजारी आहेत. क्षणात एक तर क्षणात दुसरी अशा शंकात त्यांचे मन फटका खाऊ लागले. राजांनी त्यांच्या मुद्रेवरचा शंकंदेश हेरला. हळुवार उठून संभाजीराजांच्या कानातील चौकड्यांजवळ ओठ नेत राजे पुटपुटले. सूर्यफुलाच्या पाकळीवर बिलगलेल्या धुक्याचे पहाट वेळच्या थंड वाऱ्याने दवबिंदू उमटावेत तसे राजांचे सावध मोतीबोल संभाजीराजांच्या कानात उतरले. काळीच टाकू नका. आमची बिमारी बनावटी आहे. इथून सुटणे आहे आम्हास आणि तुम्हासही. रामसिंगाच्याकडे येणाऱ्या हर असामीचा बोल कान देऊन ऐकत चला. कुंभाराच्या बाडीचा रापता तोडू नका. सावध असा. जगदंब जगदंब असे पुटपुटत राजे कण्हत पुन्हा पलंगावर आडवे झाले. संभाजीराजांनी त्यांच्या कपाळीच्या शिवगंधाकडे एकदा बघितले आणि त्यांचे हात आपोआपच पुढे झाले. आपल्या हलक्या हातांनी ते राजांचे पाय चेपू लागले. कोठीत विचित्र भावनेचा पडदा पसरला. राजे आजारी आहेत अशा चिंतेची खिल्लत संभाजीराजांनी आपल्या चेहऱ्यावर चढवली. दो पंडित आए हैं, अंदर पेश आना चाहते हैं. आलिजा ने उनको इजाजत दी है. कोठीच्या दरवाजावर पहारा देणारा रामसिंगाचा नाथावत हा धारकरी आत येऊन
राजांना म्हणाला. भेष देना. राजे पलंगावरूनच न उठताच म्हणाले. नाथावत उत्तर हिंदुस्थानी ब्राह्मणी पेहराव केलेल्या 2 इसमांना घेऊन कोठीत आला. त्यातील एक होते कवींद्र परमानंद आणि दुसरे होते अलाहाबादचे कवी कुलेश. त्यांना बघताच राजे पलंगावरून उठण्यासाठी हालचाल करू लागले. राजांना नमस्कार करून झटकन पुढे येत परमानंद आदराने म्हणाले, लेटते रहना स्वामीन. राजांची कीर्ती ऐकून ते दोन्ही कवी त्यांच्या भेटीसाठी आग्र्यात आले होते. औरंगजेबाला त्यांनी राजांच्या भेटीसाठी परवानगी द्यावी असा अर्ज केला होता. औरंगजेबाने तो अर्ज मंजूर केला, एकाच हेतूने की बिमार सेवाला हे पंडित आयुष्य नश्वर आहे हे कापरी पद्धतीने अधिक चांगले पटवून देतील. ये कनौज के कवीवर हे कवी कुलेश. परमानंदांनी कुलेशांच्याकडे हात करीत त्यांचाही राजांना परिचय करून दिला आणि म्हणाले, बडे सुभाग से आपके दर्शन हुए. संभाजीराजांच्या पाठीवर आपला हात ठेवीत राजे एक एक शब्द म्हणाले, हमारे फर्जंद संभाजीराजे. संभाजीराजांनी दोघाही कवींना नमस्कार केले. कवी कुलेशांना राजे आणि संभाजीराजे यांना एकत्र बघताना मनोमन वाटले की कालीमाता दुर्गा भवानीने आपल्या त्रिशूळाने रेखलेले कुठल्या तरी अज्ञात काव्याचे हे 2 सर्ग आहेत. एक पुरा दुसरा पुरा होऊ घातलेला. आज ते पुसून टाकण्यासाठी औरंगजेबाने आपला मेहंदीच्या रसात बरबटलेला हातपंजा यांच्यावर उगारलेला आहे. कोण करील या देखण्या काव्यांचे रक्षण. शस्त्रधारी दुर्गेची मूर्ती डोळ्यांसमोर तरळलेले कवी कुलेश शेजारच्या परमानंदांना आणि खुद्द स्वतःलाही ऐकू येणार नाही असे नकळत पुटपुटले, रक्ष रक्ष दुर्गेश नंदिनी. राजांनी दोघाही कवींशी स्थिर चित्ताने चर्चा केली. कवीवर जायला निघाले. त्यांनी राजे आणि संभाजीराजांना उत्तरी पद्धतीने झुकून अदबीने नमस्कार केले. हिरोजी, रामसिंगांना आमची इच्छा कळवा. आमच्या फील खाण्याचे सारे हत्ती कविराजांना नजर केले आहेत. राजांनी हिरोजी फर्जंदला हुकूम फरमावला. जी सरकार. हिरोजीने राजांची आज्ञा झुकून उचलून धरली. परमानंद आणि कवी कुलेश राजांच्याकडे बघतच राहिले. न राहून परमानंद अदबीने म्हणाले, स्वामीन, हमें हातियों से क्या लाभ. कविराज, आम्ही विरक्त झालो. ही सराई सोडावी म्हणतो. आपणच मार्ग दाखवला पाहिजे. हत्ती मार्गी लावले पाहिजेत. आमचा भार हलका केला पाहिजे. राजे प्रत्येक बोल दुपेडी अर्थाने बोलले. परमानंद जे काय समजायचे ते समजून गेले. जैसे आपकी आज्ञा म्हणत परमानंद, कवी कुलेश आणि हिरोजी यांच्यासह कोठीबाहेर पडले. राजे पलंगावर आडवे झाले. संभाजीराजांनी त्यांच्या पायगतीचा शालनामा त्यांच्या अंगावर सरकवला. त्यांच्या कानामनात राजांचे बोल फिरू लागले. ही सराई सोडणे आहे. आमची बिमारी बनावटी आहे. कुंभाराच्या बाडीचा राबता सोडू नका. हत्ती मार्गी लावले पाहिजेत. संभाजीराजे आपल्या महाराज साहेबांचा पाय हलक्या हातांनी चेपू लागले. कोठीत राजांचे आजारपण चढत्या अंगाने रंगू लागले. हा भार आता सोसत नाही आई. कोण सत्व परीक्षाही. ते गनिमांचे कैदी झाले. आम्ही आमच्या देही कैद झालो. तुझ्या नावाचा उदो करीत आम्ही पाजळले पोत नाचवले. आणि तू आमचे आऊ पण भडकत्या दिवट्या भिडून किती वार जाळू बघावे. तू साऱ्या जगाची आऊ. मग तुझ्या पायाशी ठाण मांडून बसलो तरी आम्ही पोरक्याच कशा. घे, तू उधळलेल्या या जीवाचा भंडारा आता तुझ्याच 8 हातांनी तुझ्याकडे परता घे. नाही, हा भार आता सोसत नाही. धुनीतील बाभळ घाट तडकत जळावी तशा जिजाऊ असह्य कडांनी आतून जळत होत्या. त्यांच्या हाती न लागणाऱ्या विचारांच्या ठिणग्या फुलून फुटत होत्या. मनाच्या अंगणात शिवरून पडत होत्या. त्यांच्या समोरची जगदंबा समया नंदादीपांनी किरणफेक अंगावर लपेटून शांत शांत उभी होती. ती हलत नव्हती. उभ्या जगातील माजलेले अभद्र प्राशून टाकण्यासाठी तिने विस्पारलेले थोर मोठे डोळे बघताच जिजाऊ बसल्या जागी थरथरल्या. त्यांच्या कातर झालेल्या देहाच्या मनाच्या वृंदावनावर कुणीतरी आकाशाचे ताम्हण पालथे करून थंड थंडगार पाणी शिंपल्यासारखे त्यांना वाटले. त्या शहारल्या. एक चमत्कारिक विचार त्यांचा पाय एका अशुच रिकिबीत जखडून त्यांना फरफटवत दूर घेऊन गेला.
जीव घायाळ करणारी होती ती फरफट. जगदंबेचे विशाल फाकले नेत्र बघताना जिजाऊंना वाटले, नरमुंडाचा सोस असलेली तू हे डोळे ताणून रोखले आहेस. तेच माझ्या राजा बाळराजांवर बालेकिल्ल्याच्या तटबंदीवरून एखादी पितळी थाळी थडथडत थरकत थपडा खात पायथ्याशी उतरावी, तसेच जिजाऊंचे मन त्या चरकवणाऱ्या विचाराने कुठेतरी खोलावर तडफडत कोसळत गेले. नाही, हा भार आता सोसवत नाही म्हणत कावऱ्या बावऱ्या झालेल्या जिजाऊंनी असायपणे देव्हाऱ्याच्या पायजोत्यावर आपला असाय उजाड माथा टेकला, तोही जगदंबेसमोरच. धड म्यानात न जाणाऱ्या, धड बाहेर पडून हाती न येणाऱ्या, मध्येच अटकलेल्या तेगीच्या पात्यासारखी त्यांच्या मनाची अवस्था झाली. देव्हाऱ्याच्या पायजोत्यावर टेकलेल्या त्यांच्या उजाड माथ्याखालचे डोळे सरासर पाझरू लागले. प्रतापगडीच्या गोंधळलेल्या हातातील पोत गड वाऱ्यावर थरथरतो तशा त्या अंगभर गदगदू लागल्या. भेदरलेली धाराऊ लगबगीने पुढे झाली. तिला मासाहेबांनी कशी साथ घालावी कळेना. रंजुकीत खिळा ठोकलेली तोफ नाकाम होते तशी रांगडी असली तरी गळा भरून आल्याने धाराऊ सुन्न झाली होती. तिने आपला भरला गोंदला हात गदगदत जिजाऊंच्या पाठीवर ठेवला. तिच्या डोळ्यांतून टपटप आलेले थेंब खाली पाटावर ठेवलेल्या ताम्हणात पडताहेत याचे तिला भान नव्हते. त्या ताम्हणात वाहिलेल्या बेलपत्रांची खूनघाट पटावी म्हणून तिनेच एक एक करून सोडलेल्या सोनमोहरा होत्या. आता ते ताम्हण भरले होते. त्या मोहरा धाराऊच्या मावळी अश्रूंनी धुतल्या जात होत्या. जिजाऊंना माहीत नव्हते, धाराऊला कळले नव्हते. पण एक अतिशय भावपूर्ण चित्र त्या देवमहालाच्या दगडबंद भिंती भरल्या नजरेने बघत होत्या. आपला गोंदला हात जिजाऊंच्या पाठीवर सांत्वनासाठी ठेवलेली धाराऊ होती. संभाजीराजांची दूध आई. तिचा हात पाठीवर असलेल्या व माथा जगदंबेसमोर टेकलेल्या जिजाऊ होत्या, राजांच्या आऊसाहेब. आणि त्या दोघींच्या पाठीवर आपल्या विशाल डोळ्यांचे हात फिरवीत होती जगदंबा, उभ्या मावळाची आई. बेताला पक्का असलेला औरंगजेबाने एक मनसुबा चिरेबंद करून टाकला, राजांच्या कत्तलीचा. आग्रा शहरातील विठ्ठलदासाची हवेली आता बांधून पुरी होत आली होती. फौलादखाकडून राजांना त्या हवेलीत हलवून दुसऱ्याच दिवशी त्या हवेलीत हपशी नंग्या हत्यारांनिशी घुसवायचे होते. जी काफरदारा शिकोशी झाली तीच गत दख्खनी काफर मराठ्यांची होणार होती. मग रामसिंगच्या गळ्यावर तो वीदभर रुंदीच्या पठाणी तेगीचे पाते धरून त्याला जाहीर करायला लावणार होता, पेमार सेवा गुजर गया. जसे फरमान घेऊन आग्र्यातून शाही सवार सुटले होते तसेच राजांची वस्त्रे घेऊन सांडणीस्वार मग मजल दर मजल करीत दख्खनीच्या रोखाने सुटणार होते. खिल्लत पांघरलेला औरंगजेबाचा एखादा खास विश्वासू सरदार त्यांच्याबरोबर घोडाफेकीत जाणार होता. एका उजाड माथ्याच्या म्हातारीसमोर राजांच्या वस्त्रांचा थोर थाळा ठेवून म्हणणार होता, आलीजाने दवा दारू की जारी कोशिश की मगर बस ना चला, राजा साहब खुदा को प्यारे हो गए. आणि आपल्याच मकानातले कुणीतरी गेल्यासारखे दाखवीत तो हात बांधून गर्दन मातमीच्या दुःखाने खाली टाकणार होता. मग कधीच न जिरणाऱ्या आक्रोशाचा काटा राजगडाच्या तटबंदीच्या अंगावर फुलायला वेळ लागणार नव्हता. मागे राखलेल्या संबूला मग शहजादे शंभूराजे असे हाकारत मुल्ला मौलवींकडून मोगली रिवाज पढवणे फारसे अवघड नव्हते. कोवळी रोपटी हवी तशी बाग देऊन वळवता येतात. दिल्लीच्या भोवती असलेली बगावतखोरांची दंगल मोडून काढताच जन्माने मराठी असलेल्या आणि वृत्तीने मोगली झालेल्या सेवाच्या बच्चाला शंभूराजाला बरोबर घेऊनच लाखभर प्याद्यांसह मग दख्खनीत उतरता आले असते राजरोस. खुद्द आपल्या बैठकीच्या शाही हत्तीवरच्या हौद्यात शंभूराजाला बसून घेऊन ढोल ताशांची तडतड उठवीत मराठी मुलखात औरंगजेबाला दौंडी पिटता आली असती. तमाम मुफलिसों को जाहीर हो, बादशाह सलामत राजा सेवाजी की अमानत लाए है, अदब अदब. औरंगजेबाच्या मनात बनलेला असा हा बेतपशील शाही बेत होता. औरंगजेबानी राजांच्या माणसांना आग्रा सोडण्यासाठी दस्तके देऊन टाकली. त्याला मिळेल तेवढा शिवाजी आता एकाकी करायचा होता आणि स्वतःच्या कब्जात घ्यायचा होता.
राजांची माणसे आग्र्याबाहेर पडली. राजांनी रामसिंगामागे जामिनकीचा कदबा रद्द करून घ्या, आमच्यासाठी तुमची जान गुंतवू नका असा लकडा लावला. नाना लटपटी करून रामसिंगाने राजांच्यासाठी असलेली आपली जमानकी रद्द करून घेतली. औरंगजेबानेही तिची गरज उरली नाही हे पाहून ती रद्द केली. रामसिंग रीतसर मोकळा झाला. बिमारासाठी दुवा मागणारे मिठाईचे पेटारे ठरल्या वेळी कोठीत येत होते. राजे ते पेटारे मार्गी लावण्यासाठी कधी मदारी भेतर तर कधी हिरोजी फर्जंद यांना कोठीबाहेर पाठवित होते. बाळकृष्णासह यादव नायक वसुदेव मथुरेतून धो धो कोसळणाऱ्या मुसळधारांचा सपकारा अंगावर घेत कंसाच्या कैदेतून सलामत सुटला तो कृष्ण अष्टमीचा दिवस मागे पडला. राजांच्या कृष्ण भक्त मनाला त्या दिवसाने एक दिशा गूढपणे दाखवून दिली. पण हे सारे जमावे कैसे? पेटाऱ्यात बसून राजांच्या जागत्या उघड्या डोळ्यांसमोर भवानीचे शेकडो पोत नाचू लागले. कात्रजचे बैल, दिवट्या, हूल, गणिमांस पेटाऱ्यांची हूल. राजे विचारासरसे झटकन पलंगावरून उठून बसले. हिरोजी सोस पडला. पाणी. हिरोजीला राजांनी आज्ञा केली. पाण्याचा गडवा घेऊन हिरोजी राजांच्या समोर आला. त्याच्या हातून गडवा घेताना राजांची त्याच्यावर नजर गेली आणि राजे हिरोजीकडे बघतच राहिले, दर्पणात बघितल्यासारखे. हिरोजी राजांचा अनवरोज बंधू होता. त्याची शकल राजांशी मिळती जुळती होती. हनुवटीभर राजांच्यासारखी निमुळती दाढी फिरली होती. एक विचार राजांच्या मनाच्या चक्रावर चढला. भवानीने त्रिशूलाने चक्राला फिरका दिला. माठ घडू लागला. राजांचा एक बेत मनोमन पक्का झाला. आमचा पेहराव अंगी चढून हिरोजी आमच्याऐवजी या पलंगावर चढेल. औरंगशहाचा दरबारी आम्ही हिरोजीचा मावळ वेश अंगी चढू हिरोजी म्हणून. पुढे पुढे आई मार्ग देईल तसे. महाराज पाणी. गडवा हाती घेऊन विचारात हरवलेल्या राजांना हिरोजीने पाणी पिण्याचा आठव करून दिला. मान वर करून नरड्याची घाटी वर खाली दौडवीत राजे पाणी प्याले. गडवा हाती देताना हिरोजीला थंडपणे म्हणाले, हिरोजी, आमचं चाललं बोलणं उठबशीचा लकब नीट पारखून ठेवणे. मोठा हुन्नर कार्य लावणी आहे. वाऱ्याच्या झुळकीबरोबर खिडकीचे दार कळेल न कळेल असे करकरते तसा हिरोजीच्या तोंडून अस्पष्ट होकार बाहेर पडला. जी. कमरेचा शेला उतरवून हिरोजीच्या हाती देत राजे म्हणाले, आता पेटारे येतील, त्यातला एकात हा ठेवून द्या. त्याचा शेव झाकणाबरोबर दिसेल असा राखा. पेटाऱ्याबरोबर तुम्ही जातीनिशी जा. घडेल ते आमच्या कानी घाला. जी. हिरोजीला राजांचा अंदाज येईना. ठरल्याप्रमाणे उत्तरी भोये पेटारे घेऊन आले. राजांनी झाकणे उघडलेल्या पेटाऱ्यातील मिठाईला दस्तुरी स्पर्श केले. हिरोजीने राजांचा शेला एका पेटाऱ्यात बाहेरून शेव दिसेल असा बेमालून सरकवला. कमरेत झुकून राजांना अदब मुजरा घालीत हिरोजी 5 कदम मागे हटला. पेटाऱ्यांबरोबर कोठी बाहेर पडला. पेटाऱ्यांसह चालू लागला. कोठीच्या तोंडावरचा एक पहारा चुकला. दुसरा मागे हटला आणि एका सिद्धी हशम्याने शेल्याचा लोंबता शेव बघून आपले बटबटे डोळे ताणीत भोयांना दरडावले. ठेरो, खोलोय. त्या पेटाऱ्याकडे तेगीचे टोक रोखी तो म्हणाला. भोयांनी तो पेटारा जमिनीला टेकवला. हिरोजीने झटकन पुढे होत पेटाऱ्याचे झाकण उघडले. हशम्याने शेल्याचे टोक हातात धरून तो सरकन बाहेर खेचला. खाली करो हे सब. पेटाऱ्यातील सगळी मिठाई त्याने बाहेर काढायला लावली. एखाद्या लड्डूत सेवा बसलेला नाही याची खातरजमा करून घेतली. राजांनी अंदाज बांधला तसेच घडले होते. सिद्धी पेटाऱ्यांची केव्हाही झडती घेतच होते आणि घेणारही होते.